आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अनन्या अथर्वला सांगते की दादा दरवाजा ओपन आहे, हळू जा हां. तेव्हा अथर्व हळूच जातो आणि पटकन दरवाजा ओपन करतो. तेव्हा तिथे कोणीच नसतं. मंजिरी पुढे जाऊन झाडामागे लपलेली असते. तेव्हा अथर्व बोलतो की कोणीच नाही अनन्या. तेव्हा अनन्या बोलते की दादा मला खूप भीती वाटते, आपण सगळं बाबांना जाऊन सांगूया. तेव्हा मंजिरी मनात बोलते की अनन्याचं भलत्याच ठिकाणी डोकं चालतं. आता ते माझ्या खोलीत गेले, मला बघायला तिथे मी नसल्यावर प्रॉब्लेम होईल. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या आता वेळ बघितला की किती झाले, बाबांची झोप नको डिस्टर्ब व्हायला. तेव्हा ते दोघं आतमध्ये जातात. अथर्व दरवाजा बंद करून घेतो. तेव्हा अनन्या अथर्वचा हात पकडते. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या घाबरू नकोस गं, आपण बघितलं ना कोणी नाही म्हणून. तेव्हा ते कडी लावून निघून जातात. तेव्हा मंजिरी पटकन घाईघाईत पळत जाते आणि बोलते की नाही नाही नाही, यांनी कडी का लावली आतमधून. तेव्हा मंजिरी बोलते की आता मी आतमध्ये कशी जाऊ. इकडे मीरा वेदाला झोपत असते. तेव्हा वेदा बोलत असते की आई माझी बाहुली कुठे गेली. तेव्हा मीरा बोलते की वेदा हे बघ, ती बाहुली पण आता कुठेतरी झोपली असेल, तू पण झोप ना. परत अथर्व आणि अनन्या इथे येतात. तेव्हा पटकन वेदा उठून बसते. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा बाहुली. तेव्हा अथर्व वेदाकडे जातो आणि बोलतो भेटणार ना, हे बघ उद्या सकाळी तुझी बाहुली तुझ्या समोर असेल. तेव्हा अथर्व बोलतो की तेव्हा वेदा बोलते की प्रॉमिस. तेव्हा अथर्व बोलतो नाही. तेव्हा अथर्व बोलतो पिंकी प्रॉमिस माय प्रिन्सेस, आता झोप आता. तेव्हा अथर्व बोलतो की आमच्या वेदाला छान थोपट, म्हणजे तिला छान झोप येऊ दे. तेव्हा मीरा बोलते वेदा चल झोप. तेव्हा वेदा तिथेच झोपते. तेव्हा मीरा बोलते वेदा छान झोप आता डोळे मीठ. तेव्हा मीरा आणि अथर्व वेदाला ठोपून झोपवतात. तेव्हा अथर्व शांत होतो. तेव्हा मीरा बोलते झोपली. तेव्हा अथर्वचं लक्ष अनन्याकडे जातं आणि तेव्हा अनन्या चिंतित असते. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या चिल. तेव्हा अनन्या बोलते की दादा ते सगळं माझ्या डोक्यातून जातच नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की दादा ती बाहुली रूममध्ये कोणीच आलं नव्हतं, मग ती बाहुली कशी कुठे गेली. तेवढ्यात अनन्याला आठवतं की मंजिरी रूममध्ये आलेली असते. तेव्हा तिला ते आठवत असतं. तेव्हा ती बोलते की आई आली होती. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब. तेव्हा अनन्या बोलते की हो तशी मी झोपेतच होती, पण मला थोडी जाग आली तेव्हा आई आली होती रूममध्ये. तेव्हा अथर्व बोलतो की हा पण अचानक अशी रूममध्ये आई का आली होती. तेव्हा अनन्या बोलते हा तिला स्वप्न पडलं होतं म्हणून ती वेदाला बघायला आली होती. तेव्हा अथर्व बोलतो सो मे बी आई बाहुली घेऊन गेली असेल. तेव्हा मीरा बोलते की आई का घेऊन गेल्या असतील बाहुली. तेव्हा अनन्या बोलते की आत्ताच विचारू का आपण. तेव्हा अनन्या बोलते रात्रभर मला टेन्शन नको आहे, दादा तू चल. तेव्हा अथर्व बोलतो की हां अनन्या मी आणि मीरा बघून येतो. तेव्हा अनन्या बोलते मीही येते. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या तू वेदाला कंपनी दे, आम्ही दोघं जाऊन येतो. तेव्हा मीरा आणि अथर्व मंजिरीच्या खोलीकडे येतात. तेव्हा अथर्व दरवाजा वाजवणार. तेव्हा अथर्व दरवाजा वाजवताना शांत होतो. तेव्हा मीरा बोलते काय झालं. तेव्हा अथर्व बोलतो की इतक्या रात्री त्यांना डिस्टर्ब करणं चांगलं नाही वाटत आहे मला. तेव्हा मीरा बोलते पण अथर्व वेदाची बाबा आपल्याला करावं तर लागेल ना. तेव्हा अथर्व दरवाजा वाजवतो. तेव्हा एकदा वाजवतो दरवाजा ओपन कोणी करत नाही. अथर्व पुन्हा वाजवतो. तेव्हा पटकन दादासाहेब दरवाजा उघडतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की तुम्ही दोघं एवढ्या रात्री काय झालं. तेव्हा मीरा बोलते दादासाहेब ते आम्हाला आईंशी बोलायचं होतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की एवढ्या रात्री का. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी ते मागे बसतात की मंजिरी तिथे झोपलेली असते. मंजिरी मुद्दाम करवटी बदलते आणि मनात बोलते की मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल, मला मागच्या बाजूने येता आलं म्हणून ठीक आहे, नाही तर अनर्थ झाला असता. तेव्हा अथर्व बोलतो की जाऊ द्या ठीक आहे उद्या बोलतो आम्ही. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही नाही आता आलाच आहे तर बोलून घ्या. तेव्हा मंजिरी पटकन पलंगाखाली ठेवलेली ती बाहुली अजून मध्ये घुसवते आणि झोपायचं नाटक करते. तेव्हा दादासाहेब येतात आणि मंजिरीला 1-2 वेळा आवाज देतात. तेव्हा मंजिरी झोपेचं नाटक करते. तेव्हा दादासाहेब पुन्हा आवाज देतात. तेव्हा मंजिरी झोपेतून उठल्यासारखं नाटक करून उठते आणि बोलते की काय झालं एवढ्या रात्री तुम्ही का आलात. तेव्हा दादासाहेब बोलतात की यांना दोघांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी उठते. तेव्हा अथर्व बोलतो अगं आई उठू नको बस तू. तेव्हा मंजिरी बोलते नाही नाही अथर्व काय झालं. तेव्हा अथर्व बोलतो की अगं आई मगाशी वेदा झोपत नव्हती, म्हणजे आता ती झोपली आहे पण तिची बाहुली सापडत नाही, बाय एनी चान्स तू घेऊन आली आहे का. तेव्हा मंजिरी बोलते की मी का घेईन. तेव्हा दादासाहेब बोलतात काय झालं बाहुलीचं. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा एवढंच की तिची बाहुली सापडत नाही, मगाशी होती ती तिच्याकडे. तेव्हा दादासाहेब बोलतात की परत. तेव्हा दादासाहेब बोलतात की मागच्या वेळेस असंच काहीतरी प्रकार झाला होता ना, आता परत तेच. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा एवढी काही मोठी गोष्ट नाही, तुम्ही झोपा उद्या सकाळी बघू ओके. आई आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू, तू झोप. अथर्व आणि मीरा जातात. दादासाहेब येतात आणि मंजिरीला बोलतात की मंजिरी ही दोघं काहीतरी लपवत आहे. तेव्हा मंजिरी बोलते नाही हो तसं काही नसेल, आणि तसं काही असलं असतं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं असतं, चला झोपा तुम्ही या. तेव्हा मंजिरी दादासाहेब झोपतात. दादासाहेब झोपल्यावर मंजिरी पुन्हा ती बाहुली पलंगाखालून खाली काढते, बाजूला करते आणि स्माईल करते आणि बोलते की आज वाचलो आपण,
उद्यापासून तुझं खरं काम मला सुरुवात होणार. इकडे दुसऱ्या दिवशी मीरा उठते, तयारी करून येते आणि बघते तर वेदा आणि अनन्या झोपले असतात. ते मीरा वेदाकडे येते आणि बोलते की किती शांत झोपली ही, आणि आता उठल्यावर पुन्हा बाहुलीबद्दल विचारेल. आता काय सांगू मी हिला, अंबिकाताई पण नाही आहे, पोलीस स्टेशनमध्ये गेली असेल. तेव्हा मीरा बोलते काय करू, मी इथे नसताना झालं होतं तसं पुन्हा. तेवढ्यात मंजिरी तिकडनं मीराकडे बघत असते. तेव्हा ती बाहुली तिकडे चेअरवर असते मीराच्या स्टडीज टेबलवर. तेव्हा मीराचं लक्ष जातं. तेव्हा मंजिरी इकडे बोलते मी रात्रीच ही बाहुली इथे आणून ठेवली. सकाळ झाल्यावर ही मीरा आपण पहिले वेदाकडील हे मला माहिती होतं. तेव्हा मंजिरी बोलते आता बाहुलीचंही टेन्शन संपेल आणि ही मीरासुद्धा संपेल आजच आणि आत्ता. इकडे सकाळी डायनिंगवर नर्मदा अथर्वला आणि दादासाहेबांना बोलत असते की काय म्हणजे त्या बाहुलीमुळे पुन्हा रात्री सगळ्यांना त्रास झाला. तेव्हा दादासाहेब बोलतात की काहीतरी विचित्र घडतं आहे आपल्या घरात. अथर्व तू रात्री झाला तेव्हा मला का नाही सांगितलं सगळं. अथर्व बोलतं की बाबा रात्री तुमच्याशी या विषयावर बोलून मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं. तेव्हा नर्मदा बोलते की अरे पण ती बाहुली सापडली का. तेव्हा अथर्व बोलतो की नाही सकाळी मी बघितलं एकदा पण मला काही दिसली नाही. तेव्हा नर्मदा बोलते की जाऊ दे ना, ती बाहुली सापडत नाही आहे तर तेवढंच बरं आहे ना. तेव्हा नर्मदा बोलते दादा तू टेन्शन घेऊ नको, ती बाहुली जर मला सापडली ना पहिले मी तिला जाळून टाकेल. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या ती वेदाची फेवरेट बाहुली आहे. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या वेदाला जर ती बाहुली दिसली नाही ना तर ती सारखं सारखं विचारत राहील हे तुला कळतं आहे का. तेव्हा नर्मदा बोलते नाही नाही मला काहीच कळत नाही ना, सगळं कळतं ते तुम्हालाच कळतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा गप ना, आता तू सुरू होऊ नकोस. तेव्हा नर्मदा मनात बोलते तुम्ही काही म्हणा पण त्या बाहुलीवरून ती दळभद्री मंजिरी माझ्याशी भांडली होती ना, तर ती बाहुली मी जाळूनच टाकेन. इकडे मीरा त्या बाहुलीकडे बघत राहते आणि हळूहळू उठून तिथे जाते. मंजिरीचं लक्षच असतं की मीरा काय करते म्हणून. तेव्हा मंजिरीला आठवत असतं मार्जरीने बोललेले शब्द की मीरा 1 मिनिटापर्यंत त्या बाहुलीच्या सानिध्यात राहायला हवी, मग हळूहळू मीराचा रक्तचाप कमी होईल आणि तिच्या शरीरात रक्त नसेल आणि तिचा मृत्यू होईल. इकडे मीरा ती बाहुली उचलते आणि ती बाहुली हातात उचलून त्या बाहुलीकडे बघत असते आणि मीरा त्या बाहुलीभोवतीच्या रिंगणात अडकते. मंजिरी खूप खुश होते. आता मीराला 1 मिनिट त्या बाहुलीच्या सानिध्यात राहायचं असतं. इकडे दादासाहेब बोलत असतात की आज जर ते स्वामी जिवंत असते ना तर त्यांनी लगेच उपाय सांगितला असता आपल्याला याच्यावर. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा तसा माझा विश्वास नाही. तेवढ्यात मंजिरी तेवढ्यात नर्मदा चहा पिता पिता तिचं लक्ष जातं की घरात वटवाघूळ घुसतं. तेव्हा नर्मदाचा चहा सांडतो आणि ती जोरात ओरडते की वटवाघूळ कसं आलं आपल्या घरात. तेव्हा नर्मदा पटकन अथर्व आणि दादासाहेबांकडे पळते आणि बोलते की वटवाघूळ आत कसं आलं. तेव्हा अथर्व बोलतो की तुम्ही इथे थांबा मी हाकलतो म्हणून. तो पेपर घेऊन वटवाघूळ हाकलत असतो. तेव्हा नर्मदा त्याला सांगत असते की हळूहळू. तेव्हा अथर्व पेपरने त्याला हाकलत असतो. दादासाहेब बोलतात की किचनमध्ये जाईल. तेव्हा अथर्व खूप प्रयत्नाने ती वटवाघूळ हाकलतं. तेव्हा नर्मदा बोलते गेलं. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेव्हा अथर्व बोलतो गेलं. तेव्हा नर्मदा बोलते शी बाई अजून काय काय बघायला मिळणार आहे देव जाणे. तेव्हा अथर्व बोलतो तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा नर्मदा बोलते हो. इकडे मीरा बाहुलीकडे बघतच असते. तेव्हा मंजिरी काउंटडाऊन करत असते 1 2. तेव्हा मीरा मनात बोलते की बाहुली तर इथेच होती पण रात्री कोणाला दिसली कशी नाही. तेव्हा ती मागे वळून बघते तेवढ्यात मंजिरी लपते. तेव्हा मंजिरी पुन्हा बाहुलीकडे बघते. तेव्हा मीरा पुन्हा बाहुलीकडे बघते आणि मीराला त्रास व्हायला लागतो. तिचं ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं. तेव्हा मंजिरी तेव्हा मीरा धापा टाकायला लागते आणि मंजिरी काउंटडाऊन करत असते की 15 16. मीराला त्रास होत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.